दादा पहिलं गमीला वर चाललंय स्लॅबसाठी. बा पहिलं गमीला बांधलं, भरेलं, चाललं वर. आता गेलं वर, इथं टाकायचं. गेलं पहिलं गमीला स्लॅब टाकायला. बा आता झालं चालू फास्ट काम. बहुत किती तासात स्लॅब टाकते. ते तुम्ही स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा आपण खड्ड्यात मोटर चालू करून आणलेली आपला काय आहे ना, जाऊन दे गेली एकदम ओके. म्हणजे पायपावरून खड्ड्यात पाणी आणलंय आणि वर आज आपला याचा पॅरापेटचं स्लॅबवर बाजू गजा बांधायचे चालले. बांधले की गज आणि मग टाकायचं स्लॅबवर. माल बिल सगळा नेऊन ठेवलेला आहे आणि वर गज घ्यायचे चालले. खड्डा भरायसाठी मोटर चालू करून आणली आत्ताच. 12 वाजता की गज वर घेऊन चालले. तर बा आपलं इथं पोरच्यात सिमेंट आहे. सिमेंट काही वर नेलेलं आहे गोणे आणि काही इथं येतं. बा चला आता वर जाऊन दाखवतो तुम्हाला काय काम चालू आहे आणि काय नाही. आणि इथं बी गज आहेत बा काही कटिंग करून ठेवलेली वर. आता जाळी बांधायची चालली वाटते स्लॅबवर. आणि आता मग टाकते स्लॅब. बा आता इथं चालली जाळी बांधायची वर. पुढे आहे मार्किंग. ओके बा डिपो इथून दाखवतो वर वरून. ओके बा इथे एक डिपो आहे 5 गोण्याचा. तिथे आणि तिथं 4 गोण्याचे 3 डिपो. इथं 2 2 5 आणि 1 4. आणि हे आहे सोन्या, हे ठेकेदार आणि हे मिस्त्री. हे बाई दरिंग टाकायची. एवढं खड्डा आहे पाय गेल्यावर. याची खिडकी टाकायची. सोन्याने असं कसं बांधकाम केलंय तुम्ही. सोन्याने सांगतो सांगायचं बाय कसं बाजूला सांगायला काही नाही म्हणून गपचूप सांगतो. आपलं खड्ड्यातलं पाणी कमत बंद घालतंय बा. इथं निघलं होतं हा एकदाच बसलंय. आणि आता बा मी काय झालं सगळा भिजलेलो आहे मी. बशिता बावर चढाव लोडवर पाणी म्हणून हे टोकीकडं म्हणून बसत नव्हतं. बशिता सगळं भिजलं. तर जेवढं आहे खड्ड्यात तेवढं पाणी लगेच करायची मोटर बंद. तर आता मिस्त्रीच त्यांची जाळी झाली का काय बांधून मग टाकीची स्लॅब. आणि सगळा मी भिजलोय. टोपीसुद्धा पाण्याची खालीपासून तपार वरपर्यंत भिजलोय. आपल्याला जोडूस तर आता सगळा खड्डा बी भरलेला आहे. आता करायची मोटर जाऊन बंद. तर बा आपलं पाण्याने सगळं आता फुल खड्डा भरलेला आहे आणि पाईप बी खाली घातलेला आहे. नीट सोनं नीट जेल. तर आता वरचं आहे बांधून झालेलं आहे. आणि हे कडीनी इटा अशा लावायच्या त्याच्यामुळे वर इटा घेतल्या. केवढं खराब निघलंय सिमेंट. ओ पाईप फुटन काय नाही फुटत. नीट मार पाणी सोने. इटा मार इटा. तर बा आता इथं सिमेंटाची पलटी चाललेली आहे. आणि इथं सिमेंट डिगऱ्या गोण्या फोडून पांगीत येतं. केली मोटर चालू वर. बा आता पलटी मारलेली. आता आळ्यात पाणी होती ते काली ते माल आणि लगेच वर स्लॅबला. आता पहिलं गमीला वर चाललंय स्लॅबसाठी. बा पहिलं गमीला बांधलं, भरेलं, चाललं वर. आता गेलं वर. इथं टाकायचं.
गेला पहिलं गमीला स्लॅब टाकायला. आता झालं चालू फास्ट काम. बहुत किती तासात स्लॅब टाकते. आता 1:30 वाजलेला आहे. बहुत किती तासात स्लॅब टाकते. 6 जण इथं. आता कटेवर समोर मी व्हिडिओ काढतो. एवढं झालंय स्लॅब बघ. आता इथं माल खाली तिथं वर देतात गमेल्यात, तिथून वर घेते तर आता वर येईन माल. आणि इथं चालू आहे स्लॅबवर माल टाकायचं. तो काय कामाचा आहे सोने. हे बा इथूनच कळतंय केवढं स्लॅब झालाय खालूनच. तिथून उजेड आल्यासारखं दिसतोय प्लॅटामधून. तिथं राहिलाय. आणि बा इकडं उजेड यायचं बंद आहे म्हणून इकडं झालेलं आहे. पाणी बी टप टप पडत आहे खाली वरून. इथं चाललंय आता टाकायचं. तर हे बघा आपला 3 डिपोपैकी 1 डिपो संपलाय आणि दुसरा इथं थोडा राहिलाय. आणि फक्त शेवटचा डिपो राहिलाय. आणि तिसरा डिपो अजून कालायचंच राहिलाय. पलटी मारायचीच राहिली बा त्यो. आणि स्लॅब आपला अर्ध्याच्या वर झालेला आहे फार. बा आपला आता सगळे स्लॅब पॅरापेटचं टाकून झालेलं आहे. आणि अर्धा डिपो राहिला आहे. 3 डिपोपैकी त्याच्यातला अर्धा राहिला आहे डिपो. आता बघू तुम्ही कसं टाकलंय वर स्लॅब दाखवतो बघा तुम्हाला आता. आणि हो डिपो तर शिल्लकच राहिलेला आहे बघा. एक्स्ट्रा ठुला होता ह्यो तर जातो वर. मी आधी जात येत नव्हतं. तर बघा असा केलाय स्लॅब पॅरापेटचा. कडणी लावल्या तिटा मालकडे नाही जाऊन आता गेलेली तर वल्लाची तिकडे गेल्यावर फार सुकलंय. लेवल कशी काढली नाही बा. मी उभा राहिलो इकडं लेवल काढायला लागलेली पुढं बा. आता तुम्ही चुकी लेवल मध्ये जिथं पिपी तिथं त्याकडे गेले वाटते थोडं. असं आहे हा स्लॅब. बा 1:30ला चालू केलं होतं. आता 5 वाजले. आता 3.5 तास लागले ते एवढे त्यांना एवढं स्लॅब करायला. 6 जणांनी एवढं केलं बस 3.5 तासात स्लॅब. अशीच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉग मध्ये. बाय.